महाराष्ट्र विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2024चा बिगुल वाजला असून या निवडणुकीच्या यशस्वी आणि पारदर्शक संचालनासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज दिली. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पाडली. या बैठकीत त्यांनी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं. भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांमध्ये ठाणे मतदारसंघाचा समावेश आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर जिल्हाधिकारी हे मुख्य निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून स्वतः लक्ष ठेवून असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राजकीय पक्षांच्या बैठकीत माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कायदेशीर टप्प्यांची आणि अधिकृत वेळापत्रकाची सविस्तर घोषणा केली. त्यानुसार 25 मे पासून निवडणुकीची रीतसर अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणूक प्रक्रियेला गती येईल. इच्छुक उमेदवारांना 1 जूनपर्यंत आपले नामनिर्देशन पत्र म्हणजे उमेदवारी अर्ज सादर करता येतील. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 2 जून रोजी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 4 जून ही अंतिम तारीख करण्यात आली आहे. त्यानंतर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून 22 जून रोजी मतदान मोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर केला जाईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जूनपर्यंत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. मतदारांच्या सोयीसाठी संपूर्ण मतदारसंघात एकूण 18 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रशासकीय पातळीवर सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली असून ही निवडणूक निर्भय, न्याय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या बैठकीला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कमिशनर असतील, नगरपालिका आणि नगरपंचायतचे सीओ असतील, यांच्यासोबत माझी बैठक झालेली आहे. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आणि आपल्याला जे समितीनी आहे, कारण काही समित्या आता काही गठीत केल्यात आणि काही होणे बाकी आहे, तर त्या समितीनी आहे कसं कामकाज करायचं आहे या पद्धतीनं समन्वय बैठक माझी झालेली आहे आणि त्या पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यांचा व्याप मोठा असल्यामुळे समन्वयामध्ये हे काम व्यवस्थित पार पाडलं जाईल या पद्धतीचं नियोजन करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहिता फॉलो करण्यासाठी आपण प्रत्येक महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत यांना कळवलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स काही आलेल्या आहेत. 2016 आहे, त्याच्यानंतर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईडलाईन्स आल्या होत्या, त्या सगळ्या शेअर केल्या. त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे. त्यामध्ये मुख्यत्वे एक भाग जो येतोय की ज्या सभा नियोजित आहेत, म्हणजे GB असेल किंवा त्यांच्या काही मासिक सभा वगैरे असतील, दुसऱ्या काही नियोजित सभा असतील, तर त्यामध्ये इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन आहेत की जर आवश्यकता असेल त्याची आवश्यकता बघून जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊनच अशा सभा घ्याव्या. तर त्या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून आचारसंहितेचा भंग होणार नाही. त्या पद्धतीचा त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांना अजेंडा घेऊन तो इकडे प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे आणि आल्यानंतर त्याची तपासणी करून त्या पद्धतीने त्यांना अटी शर्तीवरती मान्यता देण्यात येईल.